काय म्हणा, त्या मोर्याच्या शब्दात ताकद आहे. म्हणजे दादासारख्या माणसाचं सुद्धा त्याने मन वळवलं. पण पाटील, त्याच्या आधी त्या मोर्याला गावात मी कधीच बघितला नव्हता. ओ खोतानो, अहो हे चित्र काय असा? काय रे, काय झालं? अहो आता पूजेच्या वेळेक देव करत होई ना ती. आम्हाला ठाऊक आहे तुमचा देवाशी परिचय फक्त हात जोडण्यापुरताच आहे, पण परिचय वाढवा. आज सतीश आणि पौर्णिमाने आम्हाला मदत केली, उद्या तुम्हालाही करावी लागेल. कथा तुला म्हणाले आहेत ना, तर त्याचं ऐक. देवपूजेत लक्ष घाल बाळा. कशाला? त्यानं कशाला देवपूजेत लक्ष घालायला हवं? त्याचं काय वय आहे जप माळा घेऊन ध्यान धारणा करायला? त्याला नाही हो जमायचं. न जमायला काय झालं, जमेल. आणि देवाची भक्ती करायला काय वयाचं बंधन असायला लागतं? वयाचं बंधन नसतं, पण मनावर बंधन असायला हवं हो. असं काय वागलाय हो अजिंक्य? वागण्याआधी सांभाळायला हवं ना, वागल्यानंतर बंधन काय उपयोगाची? वंच, पण अक्कादानी अजिंक्यला देवपूजेत लक्ष घालायला सांगितलंय, म्हणजे त्याच्या चांगल्यासाठीच असेल की नाही? हो हो, अक्कादा चांगल्याचा विचार करतात, आम्हीच वाईटाचा वंच, करतो. तोही आता मोठा झालाय, त्याला जबाबदारीची जाणीव नको का व्हायला? नाही, मी बोलते ते चुकीचंच बोलते ना. नेहमी तुम्ही मलाच बोलता, मीच बोलत नाही काही. मी असं कुठे म्हटलं वंच? मी फक्त एवढं म्हटलं की नैवेद्याची तयारी केल्यात तर फार बरं होईल हो. परी परी है एक परी आसमासिया. काका काय? परीला बघितलं? परीला? कोण परी? अहो परी हो, माझ्या स्वप्नातली परी खरंच आली होती. अशी 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 सुंदर. बघितलं तुम्ही? बघितली? अरे कोण परी? अहो ती नाही का अशी आलेली, अशी अशी सुंदर, असे तोकडे कपडे घातलेले, असे गोल 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 केलेले केस, सुंदर, फॉरेनची वाटत होती. चित्रा? चित्रा? चित्रा फॉरेनची वाटते? काळी? तुम्ही काहीतरी म्हणू नका हो. अहो तिची अशी सुंदर होती हो, अशी 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 म्हणजे आठवत अरे होतं. काय? नाही बघितलं तुम्ही? नाही पाहिलं. ठीक आहे, असू द्या, रागवता कशाला? आता चलतो का? जातो जातो. परी इकडे इथे ये, इथे. तू भाऊ आहेस ना माझा? हो का? परीला शोधतोयस ना? कोण परी? मी पाहिलं, तू पाहिलं? अरे कोण कोणाला पाहिलं? कोणी कोणाने पाहिलं? भास भास होत आहेत तुला, सांगितलं मी, भास. अच्छा, मग ते इकडे कुठं चाललायस? कुठे चाललोय मी इकडे नाही, इकडे चाललो होतो. पाहिला? पुन्हा भास. तुला भास होत आहेत सज्जन. नाही, पण परी होती. नाही, भास झाला, भास. नाही नाही, पण परी होती. भास आता. तो बघ, तो मोठा काढ गं. इथे लवकर काढ ना. अगं इथे काढ ना. तो त्याच्यावर तो बघ. अगं इथे तुम्ही ढमाळी ना आम्हाला बघितलात का ग? कशाला? तुला सोडून गेलं वाटतं? नाहीतर एरवी आम्हाला सोडून जातात ना. गप्प बसा तू, अगोदर सांगून ठेवते मी तुला. कशा करतात हिरोईन आली ती बघत. चित्रपट आहे हे. चला खरंच हिरोईन सारखी दिसते. गाता येतं तुला? अरे मुकी आहे ती, तिला बोलता येत नाही. मुकी आहे ती, मुकी आहे ना बिचारी. नाचता येत असेल ना ग? ते नाचून दाखव ना. नाही, तिला नाचता पण येत नाही, तिला काही नाचता येत नाही. चल 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 तू आधी घर. बाबा, ही हिरोईन बरोबर म्हणून कशी आकडतीये बघा. मी हिरोईनला नक्कीच माझ्या घरी
ढमाळीनं आम्हाला सांगते हिरोईन आपल्या गावात आली. ढमा आज तुम्हा सगळ्यांना इथे बोलवण्याचं कारण अक्कादांना तुमच्याशी काही बोलायचंय. सर्वप्रथम दरवर्षीप्रमाणे तुम्ही यावर्षीही देवीच्या गोंधळात पूजेत सहभागी झालात म्हणून वाड्याच्या वतीने आम्ही तुमचे आभार मानतो. गावातच काम होतं ते, गावाने केलं. होय सरकार. आणि आपलं गाव एक कुटुंब आहे हे आपणच शिकवलं ना आम्हाला. आजही ती शिकवण तुमच्या मनात घर करून राहिली आहे हे ऐकून खूप बरं वाटलं. एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला सांगायची आहे, पण त्यासाठी तुम्हा सर्वांची उपस्थिती महत्त्वाची होती म्हणून तुम्हाला इथे बोलवलं. आलंय आमच्या लक्षात. शंका असतील तुम्हाला आम्ही काय सांगणार आहोत याबद्दल. आम्हाला एवढंच सांगायचं आहे की इतकी वर्ष आम्ही गावाची सेवा केली, जेवढं शक्य होतं तेवढं गावासाठी झटलो, पण आता आम्हाला निवृत्त व्हायचा आदेश आलाय. सरकार असं तडकाफडकी निर्णय घेऊ नका सरकार. तुमच्याशिवाय कोण वाले आहे या गावाला. सरकार हा निर्णय घेण्या अगोदर जरा विचार करा. अहो आम्हाला तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाहीये. सरकार कळकळीची विनंती आहे, असा निर्णय घेऊ नका, गावाला पोरकं करू नका. सरकार पाटील म्हणतात ते खरं आहे. असा निर्णय घेऊ नका सरकार. तुमची चिंता आम्ही समजतो, म्हणूनच आमचा वारस कोण हे ठरवायचंय. कोण जबाबदारी घेईल गावची हे ठरवायचंय. आमचा वारस, पुढचं सरकार कोण हे लवकरच आम्ही जाहीर करणार आहोत. चला उचला आता. कितके दिवस सांगते ह्या उचला उचला, घाण पडली, पाऊस येतलो लागत, दिवे लागले, आता केव्हा उचलतल्या ह्या. आता उचला मग. हो होता नो खय चालले एकटे. असंच फिरायला चाललोय. फिराक जाशात नंतर आधी आमच्या घराकडे चला, 2 आंबे खाऊन चला. हो नाही, माझं जरा महत्वाचं काम आहे. कामा होतीच नंतर. 2 आंब्याची भजी खाऊन चला. मी दोनच. मी नंतर येतो ना. नाही नंतर नाही, आता चला. अरे हे काय करताय? हो डोक्याला हात लावून काय बसलाय. आता जर तुम्ही वाड्यावर असतात तर सरकार व्हायचा पहिला मान तुमचा असता. सरकारने वारस म्हणून तुमचं नाव जाहीर केलं असतं. खरंय, मी वाड्यावर असतो तर तू माझ्या बरोबर नसतीस. तुझ्यामुळेच तर मला तो वाडा सोडायला लागला ना. मग वाईट वाटतंय त्याचं. वाईट तर वाटणारच ना. काय म्हणजे मी तुमच्या संसारात आली त्यामुळे तुमचं वाईट झालं. अगं म्हणू तसं नाही ग. तू माझ्या संसारात आलीस त्याचं वाईट नाही. मला तो वाडा सोडायला लागला याचं वाईट वाटतंय. आज तू माझ्या बरोबर असतीस, किती छान मिरवलं असतंस वाड्यात. तोच मान मिळवाया नवनव्या युक्त्या शोधतोच आहे ना आपण. मग युक्ती शोध, अशी युक्ती शोध की सरकार वारस म्हणून माझं नाव जाहीर करते. त्यासाठी आधी आपल्याला वाड्यावर चाचपणी करायला पाहिजे. कोण वारस म्हणून तयार झालाय का, टपलाय का हे पाहायला पाहिजे. नाहीतर गावातली एक अशी आसामी शोधायला पाहिजे जी सरकारांच्या समोर जाईल आणि वारस म्हणून तुमचं नाव सुचवल. कोण असेल असा माणूस गावात की जो हिम्मत करून सरकारला सांगेल की ह्यांचंच नाव वारस म्हणून जाहीर करा. एक माणूस होता, कोण? नरसूबाबा. नरसूबाबा वर गेलेत ते. वर वर पार वर गेले. त्यांना बोलवायचं का?
नरसूबाबा जरा खाली या, आमचं नाव सुचवा आणि मग परत जा. ते बघ येतात या या नरसूबाबा या या. आमच्या तमाशात ना एक सोंगाड्या असतो. सोंगाड्या, त्याला एक शब्द मिळाला ना की तो त्याचे 10 शब्द तयार करतो. असंच वागता कधी कधी तुम्ही. बोलतेस तशी. आता ते नरसू बिरसू काढायची काही गरज होती? अहो आठवलं म्हणून बोलले मी. दुसरं काहीतरी आठव. आठवलं. आठवलं काय? त्या नरसूबाबाची जागा त्या मोर्याने घेतली म्हणतात. आता त्या मोर्याला गाठून बघायला पाहिजे या प्रकरणात त्याचा काय फायदा होतो का. आता कसं बोललीस? त्या मोर्याला गाठून काहीतरी शक्कल लढवायला पाहिजे. ही खोदकी आपल्याला ताब्यात घ्यायलाच पाहिजे. वेळ दौडून चालणार नाही. हाय काय चला आधी तिकडे. ए जा ना घरी, नाहीतर मास्तर आजोबाला सांगून सगळं नापासच करून टाकेल. What are you doing? Why are you shouting at them? काय चल लवकर. हाय, सी यू. काय का चित्रा, ही कोण? हॅलो. ही ना, ही रस्ता विसरली आहे, तिला रस्ता दाखवते. चल हॅलो. पडशील बिडशील. अजिंक्यला काय सांगतो? चला ए सोड. काय नाही. चला पाव. तुला सांगतो, माणसाला डोकं असलं ना की तो असा पैशाच्या राशीत असा लोळतो. त्यातून त्याची बायको, तिला डोकं असेल तर बघायलाच नको. आणि आता आपल्याला तर सोन्याची कोंबडीच हाताला गावली आहे. त्या देवामाळ्याला आपण जमिनीचं मालक केलं आणि लय कमाई केली हो. मी काय म्हणते, आता आपल्याला दुसरा कोंबडा शोधायला पाहिजे. काय गरज नाही. का? जाळ्यात सापडलाय. सौदा सुद्धा झालाय. आता पोत भरून असे पैसे आपण कमवणार. खरंच की काय? मी काय म्हणते, म्हणा आता फक्त म्हणा. नाही म्हणजे तुम्ही माझ्या मनातल्या समद्या इच्छा पूर्ण करताना हो. आणि हा असा पैसा बघून ना मला माझे जुने दिस आठवायला लागलेत. म्हणजे मी तमाशात अशीच नाचायची आणि लोक असेच पैसा उधळायचा. असाच ढीग लागायचा हो पैशाचा. एवढाच ढीग लागायचा. हो. तुझ्या या तमाशावरनं मला आठवण झाली. काय? आपल्या डोक्यात जे खोत व्हायचं जे चाललंय ना, भूत डोक्यात बसले, ते आपण काढून टाकू. त्यापेक्षा आपण एक काम करू. तू जशी पूर्वी तमाशात नाचायचीस ना, तशी आता नाच. आणि आपल्या पमा ढमा दोघी मागे तुझा असा तो पदर घेऊन आचे करून नाचते. आणि तो आपला नामा तो ढोलका घेऊन टन 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 तो वाजव. आणि मी टुनटुना घेऊन असा टन 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 काय म्हणताय? लाज वाटते. तमाशाचं नाव नाही काढायचं. तुझ्या तमाशातला कोण तो देवामाळी, त्याचं बघ. काय बघायचं? हकलून दिलं नव्हे गावाबाहेर त्याला. परत आला म्हणजे कसा येईल परत? तमाशाची शिस्त आहे त्याला. एकदा शब्द दिला म्हणजे दिला. तुमच्या त्या चमच्या दोस्तांसारखं नाहीये. आणि काय बाई बोलत जाऊ नका तमाशाबद्दल. तुम्ही लय बोलता बाबा. या तमाशावरनं आणखी इथे तमाशा नको आहे. तो देवामाळी इथे येता कामा नाही. नाही येणार. आणि जर शब्दाला फिरला, गद्दार झालाच, तर देवामाळी नाही, त्याचं प्रेत येईल. हे ठाव आहे त्याला. मी काय म्हणते, एवढी लक्ष्मी आपल्या दारात आलीच आहे, तर जमिनीची 1-2 कामं घ्या की हातात. नको. का? परिस्थिती कठीण आहे, सबुरीनं घे. तो सरकार नावाचा राक्षस अजून जिवंत आहे, लक्षात आहे ना? शांतपणे घे.
अक्कादा, या राजाराम, आत या. तुम्ही मला बोलावलंत? होय, तुमचं कौतुक करण्याकरता बोलवलं. कशासाठी? आमच्या गैरहजेरीत तुम्ही ज्या तऱ्हेने जबाबदारी सांभाळली त्याबद्दल. वासुदेवांना सोडवण्यासाठी तुम्ही जे कौशल्य वापरलं त्याचं खरंच कौतुक करावंसं वाटतं हो. अक्कादा, वासुदेव दादा माझा सख्खा भाऊ आहे. त्याला या केसमधून बाहेर काढणं माझं कर्तव्य होतं, नाही का? तुमचं बंधुप्रेम असंच कायम राहो. अक्कादा, एक विचारू? विचारा. हे सगळं तुम्हाला कोणी सांगितलं? सज्जननी सांगितलं. हो, आय सी. आणखीन एक विचारू अक्कादा? बोला. नाही म्हणजे एवढ्या लवकर तुम्ही हा जो निवृत्तीचा निर्णय घेतलाय? निर्णय आम्ही नाही घेतलाय, आदेश आलेत आम्हाला. निसर्ग नियम आहे हा, चक्र आहे. आपण फिरून पुन्हा तिथेच येतो. या गोष्टीला आम्ही अपवाद नाही. पण अक्कादा, मग या वाड्याची, ह्या सगळ्या गावाची जबाबदारी कुणी घ्यायची हेच ना. हा, हो. म्हणजे नेमकं तेच नक्की होत नाहीये आमचं. पण चिंता नका करू, लवकरच आम्ही आमचा निर्णय देऊ. बरं, मग मी येऊ? या, सतीश आणि अजिंक्यना सांगा आम्ही बोलवलंय. हो, सांगतो. या. कुठं होता हा? चित्राकडे. चित्राकडं? तिच्याकडे काय काम होतं? अजिंक्य, मी तुझ्याशी बोलतोय, तू गप्प काय आहेस? पौर्णिमा, अगं वाड्याचा वारस ठरवणं म्हणजे पूजेला कोणी बसायचं हे ठरवणं इतकं सोपं वाटलं का तुला? चित्राचा तरी पत्ता कुठे आहे? चित्रा आणि अजिंक्य ना शेफारले दोघही. ते काय आता लहान राहिलेले नाहीयेत. एकमेकांशिवाय करमत नाही म्हणे.